बनवलेले व भारताचे भविष्य सुरक्षित करणारे आधुनिक कायदे आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याने भारतात राबविले जाणारे कायदे देखील लोकशाहीवादी, पारदर्शक आणि आधुनिक असणे आवश्यक होते. नव्याने लागू झालेले कायद्यातून ही गरज पूर्ण करण्यात सदर कायद्यामध्ये नागरिकांनी केंद्रस्थानी ठेवून काल सुसंगत अशा काही मूलभूत परंतु क्रांतिकारी तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने झिरो FIR आणि EFIR यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. डिजिटल युगासनुरूप असणाऱ्या EFIRच्या सुविधामुळे नागरिकांनी आपली तक्रार ऑनलाईन नोंदवता येऊ शकेल. आता खऱ्या अर्थाने डिजिटल भारतामध्ये न्यायालयाची पहिली पायरी ऑनलाईन झाली असल्याचे आपला म्हणता येईल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कॉलम 173 मध्ये नमूद झिरो FIR मुळे आता तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी क्षेत्र बाधा राहणार नाही. दिनांक 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत महाराष्ट्रात 12,000हून अधिक झिरो FIR आणि 900हून अधिक EFIR नोंदविण्यात आल्या आहेत. न्यायदानादरम्यान पुरावे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने नवीन कायद्यामधील तरतुदीनुसार पुराव्यांचे संकलन व जतन डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहे. याकरिता ई-साक्षीचा वापर करण्यात येत आहे. ई-साक्षीमुळे तपास हा अधिक पारदर्शकरित्या केली जात आहे. न्यायदानादरम्यान अशा पुराव्यांची विश्वासार्हता अधिक असल्याने दोष सिद्धीच्या प्रमाणात वृद्धी होत असल्याने दिसून येत आहे. नवीन कायदे तरतुदी वर्षाहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये घटनास्थळी फोरेन्सिक तज्ज्ञांची भेट अनिवार्य करण्यात आली असून तपास अधिक वैज्ञानिक रीतीने केला जाईल हे सुनिश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा 251 मोबाईल व्हॅन पुरविण्यात येणार असून त्यापैकी 98 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सर्व पोलीस घटकांना पुरविलेली आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत 21,000हून अधिक गुन्ह्यामध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनने भेट दिली आहे. नवीन फौजदारी कायद्यामध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी विशेष तरतुदी नमूद असून पीडितेच्या जबाबाची व्हिडिओ रेकॉर्डिंग, वैद्यकीय तपासणीची अनिवार्यता, दोषारोपपत्र दाखल करण्याबाबत कालमर्यादा इत्यादीचा समावेश आहे. इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टम फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस यासारख्या तांत्रिक साधनांचा वापर करून महिलाविषयक गुन्ह्याच्या निर्गतीचा आवाडा घेण्यात येते. नवीन फौजदारी कायद्यामध्ये गुन्ह्याचे तपास विहित कालामध्ये 60 दिवस किंवा 90 दिवसात पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्याबाबत तरतूद नमूद असून त्याचा पाठपुरावा केला जातो. ज्या गुन्ह्याची तपास 60 किंवा 90 दिवसात पूर्ण करणे शक्य नाही अशा प्रकरणात अंतिम दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल करून सुरू ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कॉलम 497 आणि 107 नुसार तक्रारदार यांच्या जप्त मुद्देमाल परत करण्याबाबत विशेष तरतूद नमूद आहे. या अनुषंगाने 45,000हून अधिक तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला आहे. महाराष्ट्रात अन्वेषण प्रक्रियेला तांत्रिक व फॉरेन्सिक साधनांच्या मदतीने अधिक प्रभावी बनवले जात आहे. ई-साक्ष, मेटलीबार, नफीस, क्राईमॅक्स यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून तपास अधिक पारदर्शक आणि परिणाम केंद्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. गोंदिया जिल्हा पोलीसमार्फत कोणताही सुगावा नसलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात नफीस प्रणालीचा वापर करून गुन्हा उघडकीस करण्यात आला. सदर तपासाच्या राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. तंत्रज्ञान आधारित पोलिसिंगला प्रोत्साहन देण्यासाठी
CCTNS यासारखी अनेक प्रभावी पावले उचलली गेली आहेत. नवीन कायद्यामध्ये प्रथम माहिती अहवालापासून ते न्याय निर्णयापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या वापराची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीच्या पूर्ण अंमलबजावणीनंतर अन्वेषणापासून निर्णयापर्यंतची प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि संशयाचा लाभ घेऊन शिक्षेतून सुटण्याची कोणतीही शक्यता राहणार नाही. नवीन कायद्यातील तरतुदींची परिणामकारक अंमलबजावणी होण्याकरिता सर्व तपासी अधिकारी यांना प्रशिक्षित करण्यात आले असून नियमित विविध स्तरावर रिफ्रेशर कोर्स आयोजन केले जात आहे. नवीन तरतुदीची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घटक स्तरावर नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय फौजदारी कायद्यामध्ये पहिल्यांदाच संघटित गुन्हेगारी, मॉब लिंचिंग, स्नॅचिंग व दहशतवाद यांची स्पष्ट व्याख्या करून त्यावर प्रभावी पद्धतीने कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सदर अपराधांना कठोर शिक्षेची तरतुदी करण्यात आली आहे. सध्याचे कालानुसार सायबर गुन्ह्याचे संकट ओळखून महाराष्ट्र सायबर महापेठ नवी मुंबई येथे मोठे सायबर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. महासायबर सेफ सायबर स्पेस कायम रखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. नवीन कायदा हा एकात्मिक फौजदारी न्याय प्रणाली सर्व स्तंभामध्ये समन्वय प्रस्थापित करून संपूर्ण न्याय व्यवस्था अधिक मुक्त व उत्तरदायी बनविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नवीन फौजदारी कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांना यांची माहिती असणे आवश्यक आहे. हे ओळखून महाराष्ट्र शासनामार्फत नवीन फौजदारी कायद्यासंबंधित हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. मला खात्री आहे की सदरच्या प्रश्नामुळे नवीन फौजदारी कायद्यामधील तरतुदीची माहिती सर्वांपर्यंत